बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला, हा जरा मोठा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, असला प्रॉब्लेम काही पेपरला यायची शक्यता नाही, बट ठीक आहे मी इथं दिलेलं आहे सोल्युशन काढून दाखवतो. ठीक आहे, हे दिलेलं आहे 3x-1 अपॉन आपणला काय दिलेलं आहे x-4, नंतर दिलेलं आहे 2x + 1 आणि ते दिलेलं आहे x-1 इक्वल्स टू. बघा आता इथं काय आहे की नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे. कोणते फॅक्टर आहे? नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे. ठीक आहे, मग इथं काय येणार? नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर किती? इथं 3 आहे. मग काय करावं लागणार आपल्याला? 3 कॉन्स्टंट घ्यावं लागणार. इथं येणार a/x-4, त्याच्यानंतर नेक्स्ट येणार b/, इथे येणार प्लस b/2x + 1, त्याच्यानंतर प्लस c/x-1. ठीक आहे, मग हे इक्वेशन नंबर 1 आलं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग ही जी साईड ही तशीच राहणार. ठीक आहे, मग ही साईड तशीच. मग इथं लिहा 3x-1 अपॉन x-4. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 2x + 1 आणि इथं येणार x-1. ठीक आहे, इक्वल्स टू. आता इथं काय आहे की एच्या करस्पॉन्डिंग हा फॅक्टर आहे, मग अदर 2 फॅक्टर लिहायचे. मग इथं येणार a इंटू ब्रॅकेटमध्ये 2x + 1 आणि दुसरा फॅक्टर येणार x-1 प्लस b इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार x-. बघा आता इथं बीच्या करस्पॉन्डिंग हा 2x + 1 आहे, मग अदर 2 फॅक्टर लिहायचे x-4 आणि दुसरा येणार x-1. ठीक आहे, दुसरा कोणता येणार x-1 प्लस तर सीच्या करस्पॉन्डिंग हा फॅक्टर आहे, मग अदर 2 लिहायचे x-4 आणि 2x + 1. ठीक आहे, मग आता अपॉनला काय येणार? अपॉनला सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन येणार. ठीक आहे, बघा इथं आला न्यूमरेटर. ठीक आहे, डिनॉमिनेटरला काय येणार? सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन. मग इथं आहे x-4, नंतर 2x + 1 आणि इथं येणार x-1. ठीक आहे, मग बघा आता दोन्ही बाजूचा न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेम आहे. मग डिनॉमिनेटर सेम असेल तर काय होणार? हा कट होऊन जाणार. ठीक आहे, मग आपल्याला इक्वेशन काय भेटणार? इक्वेशन बघा 3x-1 इक्वल्स टू काय येणार? हा न्यूमरेटर येणार. हा न्यूमरेटर मग मी इथं कॉपी करून घेतो. ठीक आहे, इक्वल्स टू काय आलं? a इंटू ब्रॅकेटमध्ये 2x + 1 ब्रॅकेट पर दुसरा ब्रॅकेट x-1 प्लस b इंटू ब्रॅकेटमध्ये x-4 पुन्हा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x-1 प्लस c इंटू. बघा आता हा काय आहे? c आहे. ठीक आहे, हे विसरायचं नाही. नंतर नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये x-4 आणि x + 1. हे इक्वेशन नंबर काय आलं? 2 आलं. इक्वेशन नंबर काय आलं? 2 आलं. ठीक आहे, मग बघा आता इक्वेशन नंबर 2 भेटलं. आता 2 काढल्यानंतर आपण काय करतो? आता 1 बाय 1 एका फॅक्टरचे काय करायचे? x इक्वल्स टू पुट करायचं आणि a b c फाइंड आउट करायचे. ठीक आहे, मग आता बघा फर्स्ट फॅक्टर काय होता? x-4 याला इक्वल्स टू 0 करा. मग x इक्वल्स टू काय येणार आहे? x इक्वल्स टू 4 येणार. पुटिंग इन इक्वेशन 2 इक्वेशन 2 मध्ये पुट करायचं. ठीक आहे, मग आता बघा इक्वेशन 2 मध्ये पुट करायचं तर इक्वेशन नंबर 2 जे तर ते दिलेलं आहे 3 इंटू ब्रॅकेटमध्ये येणार 4 - 1 इक्वल्स टू a इंटू ब्रॅकेटमध्ये आता 2 × 4
2 इंटू बघा आता इथं इंटू साईन नकली ब्रॅकेट टाका डबल, नाही तर कन्फ्युजन होईल. ठीक आहे, मग इथे येणार 4 प्लस 1. ठीक आहे, हा एक फॅक्टर झाला, ह्याचा ब्रॅकेट कंप्लीट. त्याच्यानंतर ना 4 मायनस 1. ठीक आहे, प्लस बी इंटू आता काय इथं एक्सच्या जागेवरती 4 मायनस 4. त्याच्यानंतर नाही येणार आहे 4 मायनस 1 प्लस सी इंटू ब्रॅकेटमध्ये 4 मायनस 4. त्याच्यानंतर ना 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 4 प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे, मग बघा इथं 4 मायनस 4 काय होणार, ही टर्म 0 होणार. ठीक आहे, इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ही टर्म काय येणार 0 येणार आणि ही टर्म पण काय होणार 0 होणार. म्हणजे बीची जी करस्पॉन्डिंग टर्म आहे आणि सीची जी करस्पॉन्डिंग टर्म आहे ही सगळी काय होऊन जाणार 0 होऊन जाणार. ठीक आहे, म्हणजे इथं काय येणार 3 चोक 12 मायनस 1 बरोबर. आता बघा ए इंटू ब्रॅकेटमध्ये 4 दुने 8 आणि 8 आणि 1 9. इथे येणार 4 मायनस 1 3. त्याच्यानंतर ना प्लस बी इंटू काय होणार 0 होणार. बी इंटू ब्रॅकेटमध्ये 0 आणि त्याच्यानंतर इथे येणार आहे 3 प्लस सी इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार 0 आणि इथे येणार आहे 4 दुने 8 आणि 8 आणि 1 9. मग बघा सी इंटू 0 इंटू 9 जर केलं तर ह्या दोन टर्म 0 होऊन जाणार. म्हणजे इथे येणार आहे 11 बरोबर 9 त्रिक 27. 27 गुणिले ए, मग 27 ए प्लस 0 प्लस 0. मग बघा ए इक्वल्स टू काय येणार, हा 27 इकडे मल्टिप्लाय इकडे गेलं डिवाइड होणार. ए इक्वल्स टू 11/27. मग बघा एची व्हॅल्यू भेटली आपल्याला 27. ठीक आहे, 11/27 आली. मग आता आपण ए फाइंड आउट केला, आता काय करायचं बी फाइंड आउट करायचं. मग बी फाइंड आउट करायला काय करायचं, सेकंड फॅक्टर बघायचा आणि तो इक्वेशनमध्ये इक्वेट करून 0 करायचा आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करायचा. आता मी इक्वेशन नंबर 2 काय करतो कॉपी करून घेतो. ठीक आहे, कंट्रोल सी आणि पुढच्या पेजवरती पेस्ट करतो. ठीक आहे, बघा हे इक्वेशन नंबर 2. मग आता काय करायचं सेकंड फॅक्टर बघायचं. मग सेकंड फॅक्टर बघा इथं काय दिलेलं आहे 2x प्लस 1. मग 2x प्लस 1 इक्वल्स टू 0 करा. मग बघा इथं लिहा 2x प्लस 1 इक्वल्स टू 0. मग इथं काय होणार आहे बघा x इक्वल्स बघा 2x इक्वल्स टू -1 आणि x इक्वल्स टू काय येणार आहे -1/2. -1/2 पुटिंग इन इक्वेशन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये पुट करा. मग आता इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट केलं काय होईल बघा इथे येणार 3 -1/2 -1 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये. मग बघा आता स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो 2 इंटू -1/2 प्लस 1 हा ब्रॅकेट कंप्लीट. त्याच्यानंतर ना इथं पुन्हा स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो. ठीक आहे 1/2 -1/2 -1 हा ब्रॅकेट कंप्लीट प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये बघा आता काय इथं एक्स आहे, एक्सच्या जागेवरती काय पुट करायचं -1/2 -4 हा ब्रॅकेट कंप्लीट. त्याच्यानंतर ना सेकंड ब्रॅकेट आता इथं काय दिलेलं आहे एक्स इथं -1/2 -1. ठीक आहे, त्याच्यानंतर ना नेक्स्ट मग नेक्स्ट बघा आता प्लस सी इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार -1/2 -4. त्याच्यानंतर ना ब्रॅकेट कंप्लीट आणि आता बघा इथं 2 इंटू -1/2. ठीक आहे, हा ब्रॅकेट कंप्लीट प्लस 1. ठीक आहे, प्लस 1 आणि हा मेन ब्रॅकेट कंप्लीट. मग बघा आता इथं काय होईल की हा जो 2 आहे हा 2 कॅन्सल -1 + 1 0. म्हणजे ए इंटू टर्म काय येणार आहे पूर्ण 0 येणार. काय येणार आहे ए इंटू डायरेक्ट काय होणार 0. मग बघा ही पूर्ण टर्म जर 0 आली बघा ही पूर्ण टर्म जर 0 आली काय आली 0. त्याच्यानंतर ना इथं पण ही टर्म काय होणार 0 होऊन जाणार. 0 कसं काय होणार तर इथं बघा हा 2 आणि हा 2 कॅन्सल होऊन जाणार. हा 2 कॅन्सल -1 + 1 0 आणि ही टर्म पण काय आली 0 आली. मग बघा ह्या दोन टर्म जर 0 झाल्या तर ए ची पूर्ण टर्म काय होणार आहे 0 होणार आहे आणि सी ची पूर्ण टर्म काय होणार आहे 0 होणार आहे. मग आता आपल्याला फक्त बीचं टर्म काढला. मग बघा इथं काय आहे
1/2 -4. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर इथं काय होणार -1 -8. म्हणजे बघा इथं मी लिहितो एच्या ब्रॅकेटमध्ये 0 प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार बघा. आता इथं काय हा 2 इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे इथं -1 ऑलरेडी -8/2. त्याच्यानंतरनं हा ब्रॅकेट टाकायला. ठीक आहे. आणि इथे एक सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येणार -1 × -2 -1 -2/2. ठीक आहे. -1 -2/2 हा ब्रॅकेट कंप्लीट प्लस सीची टर्म काय होणार आहे 0 होणार आहे. ठीक आहे. आणि इथं 3 दुणे 6 किंवा 3 × -1 -3/2 -1. ठीक आहे. ह्या साईडला येणार. ठीक आहे. मग बघा आता इथं काय होणार. मग बघा इथं -3 आणि -2/2 = आता बीच्या ब्रॅकेटमध्ये काय येणार बघा -8 -9 -8 -1 -9/2 आणि इथं इंटू आता इथं परत -3/2. मग बघा ह्या साईडला काय होणार -5/2 = आता -1 आता बघा इथं हा जो बी दिलेला आहे या बी मध्ये हा 2 कॉमन घ्या -9 × -3 -9 × -3 काय होणार 27 होणार. आणि हा 2 कट झाला. ठीक आहे. -5 = बी इंटू ब्रॅकेटमध्ये काय आलं बघा -3 काय होणार -9 × -3 काय होणार +27 होणार +27. मग बी = काय आलं बी = बघा हा +27 इकडे डिवाइड होणार म्हणजे येणार -5/27. ठीक आहे. मग इथं काय आलं बी = -27. मग आपल्याला बीची व्हॅल्यू भेटली. आता थर्ड फॅक्टर काय होता थर्ड फॅक्टर बघा x - 1 दिलेला आहे. मग आता याला =0 करा. बघा नेक्स्ट पेजवरती x - 1 = 0. मग x = काय येणार इथं +1. पुटिंग इन इक्वेशन नंबर 2. मग इक्वेशन 2 कॉपी करून घेऊ आपण तिकडनं. ठीक आहे. मग बघा इथं आहे इथनं कॉपी करू. याला Ctrl+C. ठीक आहे. पुढच्या पेजवरती कॉपी करून घेऊ. बघा इक्वेशन नंबर 2 आपण कॉपी करून आणलं. आता याच्यामध्ये एक्सच्या जागेवरती काय पुट करायचं आहे आपल्याला 1. मग बघा 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 1 - 1 इथे येणार a इंटू ब्रॅकेटमध्ये 2 × 1 + 1 त्याच्यानंतरनं हा ब्रॅकेट कंप्लीट. मग इथे येणार आहे 1 - 1 प्लस b इंटू ब्रॅकेटमध्ये 1 - 4 इथे येणार आहे 1 - 1 प्लस c इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे 1 - 4 इथे येणार आहे 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 1 + 1. ठीक आहे. मग बघा इथे येणार 3 - 1 इथे येणार बघा a इंटू ब्रॅकेटमध्ये आता 2 × 1 2 2 + 1 3 त्याच्यानंतर 1 - 1 0 त्याच्यानंतर प्लस b इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार 1 - 4 -3 1 - 1 0 प्लस c इंटू ब्रॅकेटमध्ये 1 - 4 -3 त्याच्यानंतर सेकंड ब्रॅकेटमध्ये 2 × 1 2 2 + 1 3. मग बघा इथे येणार आहे 2 = a इंटू 0 होणार प्लस b इंटू 0 होणार प्लस c इंटू काय येणार आहे -9 येणार आहे. ठीक आहे. म्हणजे 2 = -9c. मग बघा c ची व्हॅल्यू काय येणार c = 2/9 म्हणजेच काय येणार c = 2/9 येणार आहे -2/9. ठीक आहे. मग बघा आता इथं c = -2/9. मग आता a b c च्या 3 व्हॅल्यू भेटल्या आपल्याला. ठीक आहे.
मग तिन्ही व्हॅल्यू काय करायचे आता इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचे. मग आता लिहायचं लास्टला काय लिहायचं बघा, ए इक्वल्स टू किती आलं आपलं 9/27 आलं का, नाही 11/27 आलं. ठीक आहे, ए इक्वल्स टू 11/27, बी इक्वल्स टू -5/27 आणि सी इक्वल्स टू -2/9. ठीक आहे, आणि पुटिंग इन इक्वेशन 1 मग आता इक्वेशन 1 मी कॉपी करून आणतो. ठीक आहे, मग इक्वेशन 1 बघा आता इथं आहे. सगळ्यात पहिले याची पोझिशन चेंज करतो आणि इथून कॉपी करून घेऊ. ठीक आहे, कंट्रोल सी, नंतर नाही याची पोझिशन चेंज करतो बघा, इथली आणून ठेवतो परत. ठीक आहे, तर नेक्स्ट पेजवरती मी जिथं लिहायचं तिथं पेस्ट करतो. ठीक आहे, कंट्रोल व्ही, इक्वेशन नंबर 1 आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये आता ए बीच्या जागेवरती त्याची व्हॅल्यू लिहा. मग बघा आता इथं ए काय इथं बघा एची व्हॅल्यू बी काढून घेऊ आपण इथला, बीची व्हॅल्यू आहे, नंतर ना सीची व्हॅल्यू. ठीक आहे, मग बघा एची व्हॅल्यू काय आली आपली, एची व्हॅल्यू आलेली 11/27. त्याच्यानंतर ना इथं बीची व्हॅल्यू आली -5/27 आणि सीची व्हॅल्यू काय आली आहे -2/9. ठीक आहे, म्हणजे आपलं काय आलं फायनल आन्सर आलं. काय आलं फायनल आन्सर. ठीक आहे, बघा हा प्रॉब्लेम 3 फॅक्टरचा आहे आणि याच्यामध्ये एक फॅक्टर थोडा कॉम्प्लिकेटेड दिलेला होता. असला प्रॉब्लेम पेपरला येणार नाही, बट तुम्हाला जस्ट एक बुकमध्ये दिला आहे त्याच्यामुळे मी पण सॉल्व केला आहे आणि तुम्हाला पण समजलं पाहिजे. ठीक आहे, हाय लेवल जर प्रॉब्लेम आले तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे. मग याला आपलं फायनल आन्सर. ठीक आहे, आता याला जास्त एक्सपान्शन करायची गरज नाही, एवढं एक्सपांड केलं सफिशियंट झालं. ठीक आहे, मग बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम. एक मिनटं, इथं आपली बीची व्हॅल्यू बरोबर आली का बघा बरं. सॉरी, कोणतं बीची व्हॅल्यू करेक्ट आली का. बी बघा इथं काय -1/2 आणि 2 × 8 आणि 8 -9. ठीक आहे, म्हणजे -9/2 आणि इथं काय -3/2. मग 9 त्रिक 27 होते. त्याच्यानंतर ना इथं बघा 3 दुने सॉरी, आता हा 1/2 आहे ना, 3/2च आहे ना. एक मिनटं, 5/2. इथं मिस्टेक झाली बघा, इथं काय क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. मग 2 × 4 होणार आहे. काय होणार आहे 2 × 4 होणार आहे. ठीक आहे, तर इथं आता हा 2 × 2 4. ठीक आहे, मग इथं काय होणार, हा 2 × 1 1 आणि 2 × 2 2. मग बघा 27/2 येणार आणि मग हा 2 इथं काय होणार मल्टिप्लाय होणार, म्हणजेच बी इक्वल्स टू काय आलं -10/27 -10/27. ठीक आहे, मग बघा ही व्हॅल्यू आली आणि बीच्या जागेवरती तो पुट करायचा. बघा बी इक्वल्स टू काय आलेलं आपलं -10 आलेलं आहे. ठीक आहे, -10/27 -10/27 आणि इथं एक हे पुट करा. -10/27. ठीक आहे,
तर हा प्रॉब्लेम पेपरला येणार नाही, बट तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे जर आला तर. शक्यतो येणारच नाही हा प्रॉब्लेम, एवढा मोठा प्रॉब्लेम येत नाही 4 मार्कसाठी. ठीक आहे, बाकीचं आपण आता